महाराष्ट्र। सर्वप्रथम महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री नामदार योगेश्वर कदम यांचं मी खेड तालुक्याच्या वतीनं त्या ठिकाणी अभिनंदन करेन, आभार मानेन। कालच जिल्हा परिषदची अध्यक्ष निवड झाली आणि सिक्युरिटी गटातून मला जिल्हा परिषदला भरघोस मतांनी तिथल्या नागरिकांनी पाठवलं आणि आनंदाची बातमीमध्ये जो 25 ते 30 वर्ष रखडलेलं न्यू मांडवे धरण त्याला काल निधी उपलब्ध झाला। खरोखरच दादांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत। जो प्रकल्प 25-30 वर्षापूर्वी रखडला होता, ज्याचं भूमिपूजन शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या हस्ते त्या ठिकाणी झालं होतं, परंतु त्यावेळच्या सरकारच्या काळामध्ये काही कारणास्तव न्यू मांडवे धरण आणि पवना धरण हे दोन्ही प्रकल्प त्या ठिकाणी रखडली गेली आणि त्यानंतर ज्यावेळी जे शासन आलं प्रत्येकानं त्या ठिकाणी तो प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, पण ते कोणाला जमलं नाही। त्याला काही अडचणी असतील त्यावर त्याचं का बोलणं योग्य नाही। आता ह्यापुढे अतिशय चांगल्या पद्धतीनं पवना धरणासाठी 265 कोटी आणि न्यू मांडवे धरणासाठी 195 कोटी असा भरघोस निधी दादांच्या माध्यमातून या ठिकाणी मंजूर झालेला आहे। तो धरणासाठी लोकांनी अनेक आरोप प्रत्यारोप केले। शेवटी दूरदृष्टी ठेवणारा नेता कसा असावा हे आज दादांच्या माध्यमातून सर्व जनतेने पाहिलं। काल जेव्हा दुपारी मंत्रिमंडळातून हा निर्णय झाला, आता अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनामध्ये हा निर्णय झाला आणि त्या निर्णयाची माहिती जेव्हा या तालुक्यामध्ये आली तेव्हा संपूर्ण खेड तालुका अतिशय खुश झाला। अशी म्हणजे लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आल्या, अतिशय चांगल्या प्रतिक्रिया या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटल्या। आज दादांच्या माध्यमातून ते धरणाचं काम नक्कीच आता पूर्ण होणार आहे, त्याबद्दल काय कुठली शंका मनामध्ये आणण्याची गरज नाही। भरघोस असा निधी दादांनी मंजूर केलेला आहे। काही लोकांनी निधी मंजूर होणार नाही अशा अफवा या ठिकाणी उठवल्या होत्या, परंतु आज ज्यावेळी आम्ही गेल्या 2 महिन्यापूर्वी मंत्रालयामध्ये दादांची भेट घेण्यासाठी त्या कमिटीची न्यू मांडवे धरण कमिटीचे काही लोकांनी आम्ही त्या ठिकाणी मुंबईला गेलो होतो, त्यावेळेला संपूर्ण आढावा दादांनी दिला। दादा मंत्री झाल्यानंतर या धरणासाठी त्यांनी मंत्रिमंडळामध्ये म्हणजे त्या खात्याच्या संबंधित जे काही लोक असतात त्या लोकांसोबत 48 मीटिंग घेतल्या। 1 ते 1.5 वर्षामध्ये 48 मीटिंग घेणं ही साधी गोष्ट नाही आहे। शेवटी आज भाईंच्या पाठीमध्ये दादा अतिशय चांगलं कार्य आणि चांगलं काम दादांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये होत आहे आणि त्या 48 मीटिंग घेतल्यानंतर तो संपूर्ण आढावा आम्ही त्या कमिटीला दिला। त्यानंतर तिथली काही कमिटीची लोक होती ती सुद्धा लोकांनी जे आमचे विरोधक होते ती लोक सुद्धा त्यानंतर आमच्यासोबत काम करायला लागली की त्यांना सुद्धा कमाल वाटली की आज एक राज्यमंत्री एक धरणाचं काम पूर्ण व्हावं म्हणून 48 मीटिंग घेऊ शकतो। मग ह्यापुढे जर आपली काही विकास कामं असतील अथवा आपल्या अडचणीला हेच मंत्री आपल्याला नक्कीच उपयोगी पडतील आणि असा चांगला निर्णय घेऊन जी मीटिंग लोक आमच्यासोबत आली होती त्यातली काही लोक लगेचच 1-2 म्हणजे दिवसामध्येच त्यांनी आमच्यामध्ये दादांच्या उपस्थित या ठिकाणी भाईंच्या उपस्थित या ठिकाणी ह्याच ऑफिसमध्ये प्रवेश केला आणि आज दादांनी दिलेला शब्द या ठिकाणी पूर्ण होतोय। मी पुन्हा एकदा दादांच्या संपूर्ण या खेडवासियांच्या वतीनं माझ्या सिक्युरिटी गटाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानेन, अभिनंदन करेन।